कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अभि, मला सोडायला येत आहे ना? नाही लीला, अभि, तुला असं घर सोडून जाताना मी नाही बघू शकत। आय जस्ट कांट। अभि, पण मला दारापर्यंत रेऊ, काय बोलतेस तू हे? अगं आतापर्यंत तू लीलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असायचीस। सगळ्यात जास्त विश्वास होता तुझा तिच्यावर आणि तूच तिला दोष देतेस। बाबा, तुम्ही मला ताईची कितीही बाजू समजून देण्याचा प्रयत्न केला तरी मी माझं मत बदलणार नाही। अगं पण रेऊ, तुला माहितीये ना, आपली लीला स्वप्नात सुद्धा अशा ह्या गोष्टींचा विचार करू शकत नाही। ती हे सगळं बाबा! काय? बरं ठीक आहे, तुमच्यावर विश्वास ठेवून मी हे मान्य करते की ताईने हे सगळं मुद्दामून केलं नाहीये, पण याचा अर्थ ताईमुळेच हे सगळं घडतंय हे सत्य बदलत नाही ना। बाबा हो, दुर्गाताईंनी त्यांचं बाळ गमावलं ताईमुळे। त्या किती वर्षांनी आई होणार होत्या। हो ना। खरं तर ताईने स्वतःहूनच दुर्गाताईंपासून लांब राहायला हवं होतं, कारण तिलाही माहितीये की ती जिथे जिथे जाते तिथे काही ना काहीतरी गोंधळ होतोच, नाहीतर काय। पण तिच्या या वेंधळ्या स्वभावामुळे कोणाच्या तरी आयुष्यावर इतका मोठा प्रसंग येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं। असं कसं आहे ना रेऊ, हे सगळं ना या कालिंदीमुळे झालंय। या कालिंदीने ना माझ्या लीलावर अन्याय केला आहे। कारण नसताना चुकीचे आरोप लावले तिच्यावर। तिला सांगून काही उपयोग नाही। पण रेऊ, आज तू सुद्धा। हो, मी सुद्धा। कारण मला आज कळलं की ताईला सतत आई का ओरडायची ते, आणि तरी तिच्यावर काही परिणामच झालेला नाहीये। नशीब माझं रेऊ, माझंच नशीब ग बाई। इतक्या वर्षांनी का होईना, पण तुला मी काय म्हणते ते आज पटलंय। तेव्हा गणपती बाप्पाला 11 नारळ वाहते आता। रेऊ, बरोबर बोलतेस तू। हे बघ रेऊ बाळा, लीलाच्या बाबतीत ना असं मनात आकस ठेवू नकोस। दुर्गा मॅडमच्या बाबतीत जे काही घडलं ना ते दुर्दैवी होतं, पण त्यात माझ्या लीलाची काही चूक नाहीये तिची ग। चूक आहे बाबा, तिची चूक आहे। हो, मला ना खरं तर आता ताईवर प्रचंड राग आलाय। एवढी मोठी चूक घडल्यावर एखादीने काय केलं असतं? दुर्गाताईंच्या पायात पडून रडून माफी मागितली असती त्यांची। पण नाही, ती काय करतेय, ती आपल्यावरच कसा अन्याय झालाय हे दाखवत लोकांकडनं सिंपथी मिळवतीये। शी, नाही बाबा, ह्यासाठी मी ताईला कधीही माफ नाही करू शकत, कधीच नाही। बरोबर आहे, कधीच माफ करायचं नाहीये आणि तू तर करूच नकोस। अगं, केवढी मोठी चूक झाली लीलाकडून, त्यासाठी तिला शिक्षा व्हायलाच हवी। आणि तुला तर माहितीच आहे, लहानपणापासून इतक्या शिक्षा भोगल्यात की आता तिला काही वाटतच नाही। छोट्या मोठ्यात तू एक काम कर, तू एजंटशी बोल, त्यांना नीट समजाव। आणि त्यांनी लीलाला जे शेअर्स वाटलेत ना ते काढून घे तिच्याकडून। तिची तेवढी कुवत नाहीये, लक्षात येतं ना? ही मोठी शिक्षा ठरेल तिला, कळलं का रेऊ? कालिंदी काय? मी गप्प बसाव, मी बोलते ना रेऊशी। रेऊ, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे। बरोबर आहे, छान छान योग्य विचार करतेस, मला आनंद वाटतोय। छान। येते। आता जगणे
आम्हाला माहिती आहे वहिनी, हे पोस्टर बघून तुम्हाला किती त्रास होतोय ते. काय तर म्हणे, लीलाने हे पोस्टर खास तुमच्यासाठी बनवलं होतं. आपल्या फ्युचर बेबीजचे फोटोज. आणि हेच दाखवायला ती तुम्हाला इथे बोलवायला आली होती. नाटक आहेत ही सगळी. हे पोस्टर बनवून तिने दाखवलं सगळ्यांना की मी किती चांगली आहे. आणि मग तुमचं स्वप्न पूर्ण होऊ नये म्हणून स्वतःच तुमच्या बाळाचा जीव घेतला. आजी, लीला, तुझ्यावर हा असा एवढा मोठा आरोप लागून तुला घर सोडावं लागेल असं मला स्वप्नात देखील म्हटलं नव्हतं. खरंच सांगते, या घरासाठी तू काय काय केलंयस बाळा, खूप काही केलंयस. पण हा असा आरोप. आज रात्रीच्या वेळी माझ्याच घरची लक्ष्मी या घरातून बाहेर जातेय. आजी, असं सुख नांदेल या घरात. आजी, तुम्ही रडू नका. इथे बघा, बास आता, बास बास, आता रडू नका. मी येते. नमस्कार करते. बस बस, सुखी राहा, सांभाळून राहा. रेऊ, घराची आणि आजींची काळजी घे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.